असं सांगितलेलं आहे की इथं राम जन्मला होता, ही हिंदूंची भावना आणि श्रद्धा आहे। ज्या देशामध्ये संविधान सर्वश्रेष्ठ आहे त्या देशामध्ये भावना आणि श्रद्धेवर निकाल दिलाच कसा जातो। आणि एकदा असे निकाल द्यायला सुरुवात झाली की दादोजी कोंडदेव गुरु होते, या श्रद्धेला सुद्धा भावनेमध्ये रूपांतरित केलं जाईल आणि आमच्या माथ्यावर तो खोटा हेर असलेला रामदास आणि दादोजी कोंडदेव थोपवला जाईल। ज्या ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला तेच ब्राह्मण नंतर शिवाजी महाराजांची लोकप्रियता पाहिल्यानंतर, महात्मा फुलेंच्या बहुजन चळवळीला पाहिल्यानंतर, तुम्हाला मगाशीच आपण सगळ्यांनी पाहिलं की सत्यशोधक चळवळीची घोषणा होती, आला छत्रपतींचा मेळा, भटांनो पळा पळा पळा। छत्रपती शिवाजी महाराज यांची लोकप्रियता पाहिल्यानंतर जाणीवपूर्वक टिळकांनी विका राजवडेंमार्फत दादोजी कोंडदेव आणि रामदास घुसडले की ब्राह्मणांच्या गुरु आणि शिक्षकाशिवाय शिवाजी घडलाच नसता। रामदास आणि दादोजी कोंडदेवला इतिहासातच घुसवायचं होतं तर कुठलं तरी छोटं मोठं एखादं कार्यक्रम किंवा काहीतरी दिलं असतं, पण तुम्ही गुरुपदी बसवलं। गुरुचा अर्थ कळतो का? गुरु म्हणजे जो जीवित कार्याची प्रेरणा देतो तो। शिवाजी महाराजांचं जीवित कार्य होतं बहुजन समाजाला स्वराज्य आणि स्वातंत्र्य देण्याचं। अरे स्वराज्य आणि स्वातंत्र्य देण्याचं कार्य हे शिवाजी महाराजांचं होतं, त्याचं सगळं श्रेय रामदास आणि दादोजी कोंडदेवला देण्यासाठी टिळकांनी योजनाबद्ध विका राजवडेकडून हे सगळं लिखाण करून घेतलं। हे मी म्हणत नाही, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे म्हणतात। कारण मी म्हणलेला आज काहीच महत्व नाहीये। ज्योतिराव गोविंदराव फुले त्यांच्या हयातीमध्ये आपल्यासारखा संघर्ष करत होते, त्यांच्यावर मारेकरी घातले, त्यांना त्रास देण्यात आला। सावित्रीबाई फुलेंना रोज शाळेत जात असताना दगडशेन गोट्यांना सामना करायला लागत होता। परंतु पहा, ज्यांनी ज्यांनी बहुजन समाजाच्या उद्धाराचा आणि सत्यहिताचा पुरस्कार केला ते ज्योतिराव गोविंदराव फुले आज आपण महात्मा फुले म्हणून ओळखतो। जे प्रबोधनकार ठाकरे, हिंदू धर्म हा बटी ब्राह्मणांचा धर्म आहे, हे एक पिचलेलं गाडगा आहे, ब्राह्मणांनी या देशातल्या बहुजन समाजाला गुलाम केलेला आहे असं सांगतात, त्यांना आम्ही वर्तमान काळामध्ये प्रबोधनकार ही पदवी दिली। ज्या ज्या बहुजन समाजातल्या लोकांनी बहुजन समाजाला ब्राह्मणी गुलामगिरीत मुक्त करण्याचा प्रयत्न केला त्यांना बहुजन समाजाने कालांतराने महात्मा आणि प्रबोधनकार ही पदवी दिली। देशाने बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा पुरस्कार दिला। ज्यांना चौदार तळे आणि काळाराम मंदिरामध्ये दगडी मारली त्या बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही भारतरत्न पुरस्कार दिला। याचा अर्थ स्पष्ट आहे की जे विद्रोही चळवळी चालवतात, जे बहुजन समाजाच्या कल्याणाचं काम करतात, जे रस्त्यावर उतरतात, सभा संमेलनामध्ये महत्वाची गोष्ट भांडारकरी घडल्यानंतरची आहे। भांडारकर घडल्यानंतर बाबा पुरंदरे, निनाद बेडेकर आणि अनेक ब्राह्मणांच्या इतिहासकारांनी असं जाहीर केलं की या पुढील काळामध्ये आम्ही शिवचरित्रावर भाषण व्याख्यान करणार नाही। लोकसत्ता पेपरचे कुमार केतकर यांनी त्याच्यावर लोकांच्या प्रतिक्रिया मागितल्या, वाचकांच्या प्रतिक्रिया मागवल्या। महिन्यामध्ये 4 वेळा त्या प्रतिक्रिया छापून आल्या की आमच्यासारख्या वाईट लोकांमुळे काही लोकांनी निर्णय बदलू नये। आणि मग बाबा पुरंदरे आणि निनाद बेडेकरांनी शिवचरित्रावर भाषण आणि व्याख्यान द्यायला सुरुवात केलं। अहो, त्यांनी त्यांच्या पोटा पाण्यासाठी शिवाजी वापरलेला आहे, आम्ही आमच्या पोटा पाण्यासाठी नाही। बाबा पुरंदरेने शिवाजी महाराज चांगल्या प्रकारे विकला आणि अत्यंत चांगल्या प्रकारे बदनाम केला। अहो, 90% जरी चांगल्या गोष्टी सांगितल्या असतील तर 43 पान दादू कोंडदेवर खेळले। खर्च पंतांशिवाय घरातलं पान हलत नव्हतं। बाल शिवाजी, जिजाबाई आणि दादोजी कोंडदेवचं गोत्र एक होतं। अरे बाबा पुरंदरे, तुझं गोत्र कुठलं आहे रे बाबा? ते तपासावं लागेल, कारण
अत्यंत वाईट बाबा पुरंदरेने लिहून ठेवलं की मराठे इतके नालायक बदमाश असतात की वेळ प्रसंगी ते त्यांच्या आईला सुद्धा विकू शकतात. अशा प्रकारचं लिखाण बाबा पुरंदरे चरित्र ग्रंथामध्ये नाही तर कथा कादंबऱ्यांच्या माध्यमातून स्वतःच्या डोक्यातलं विकृत लिखाण करतो. बाबा पुरंदरे इतिहासकार नाही, कादंबरीकार आहे. आणि कादंबरी लिहिणाऱ्याला सर्व स्वातंत्र्य असतं, त्याला इतिहासाचे पुरावे द्यायची गरज नसते. पण काय पाहणा चमत्कार, बाबा पुरंदरे हाच खरा जेम्स लेन पुराव्यानिशी श्रीमंत कोकाटेंनी सिद्ध केलं. सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही आमची लढाई हरलो म्हणून आम्ही अपील केलं की या देशाच्या राष्ट्रपती महिला आहे प्रतिभाताई पाटील आणि त्यांना खऱ्या अर्थाने एका महिलेची बेआबरू झाल्याची जाणीव होईल आणि ते पुस्तकावर बंदी घालतील, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अध्यादेश काढतील. पण तसं झालं नाही, त्याच्या उलट झालं. बाबा पुरंदरेचा जाहीर सत्कार बालगंधर्वला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांच्या हस्ते करण्यात आला आणि हा महामेरू आहे असं जाहीर करण्यात आलं. किती विकृती. राष्ट्रपती प्रतिभा पाटलांच्या हस्ते जाहीरपणे पुण्यामध्ये बाबा पुरंदरेचा सत्कार. भांडारकर प्राच्य इतिहास संशोधक मंडळ फक्त याला कारणीभूत नाही तर भारत इतिहास संशोधक मंडळ सदाशिव पुढे हे सुद्धा शिवाजी महाराज जिजाऊ बदनामीला कारणीभूत आहे. त्या भारत इतिहास संशोधक मंडळ आणि बाबा पुरंदरेचा सत्कार जाणीवपूर्वक ज्यावेळेस आम्ही आरोप केला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये, आजकाल मला लोक धमकी द्यायला लागले, काय पोलीस अटक करतील. आता पोलीस अटक कशासाठी करतील? नाही म्हणते तुम्ही अत्यंत विद्रोही बोलता. आम्ही जर विद्रोही बोलत असेल आणि विद्रोह हा आमच्या महापुरुषांचाच विचार असेल तर तुम्ही आमच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही. कारण बाबासाहेबांनी घटनेतच तरतूद केली बोलण्याचं आणि लिहिण्याचं स्वातंत्र्य. अरे बाबासाहेब जर घटनाकार झाले नसते ना तर तुम्ही काय मी काय, तुम्ही इथं जमला नसता, मी इथं बोलू शकलो नसतो. बाबासाहेबांचे उपकार माझ्या अंगावर कधी कधी शहारे येतात की दुर्दैवाने बाबासाहेबांना घटना समितीमध्ये जाता आलं नसतं तर मनुस्मृतीचा कायदा असता. मनुस्मृतीचा कायदा असतो. आजही आरएसएस घटना मानत नाही. आजही ते 26 जानेवारी 15 ऑगस्ट साजरे करत नाही. त्याचं कारण घटनेमध्ये आम्हाला बोलण्याचं, लिहिण्याचं, संपत्ती जमवण्याचं, शिक्षण घेण्याचं, आरोग्य सांभाळण्याचा अधिकार दिले. मनुस्मृतीने काय दिलं? शिक्षण बंदी, संपत्ती बंदी, शस्त्रबंदी, रोटी बंदी, बेटी बंदी, तटबंदी. 26 जानेवारी 1950 पूर्वीपर्यंत बहुजन समाज गुलामीचं जीवन जगत होता. छत्रपती शाहू महाराजांना मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे शिक्षा करण्यात आली. कारण कुराणामध्ये अशा शिक्षेची तरतूद नाही. संभाजीराजांचा गुन्हा काय होता? संभाजीराजांनी बुधभूषण, कविनशिक, 7 शतक, नायिका भेद हे संस्कृत आणि हिंदीमध्ये ग्रंथ लिहिले होते. धर्म कायदा सांगतो शिवाजी महाराज शूद्र आहे, त्याला राजा होता येत नाही. संभाजी महाराज शूद्र आहे, त्याला लिहिण्याचा अधिकार नाही. आणि जो संस्कृतचं पठण करल त्याचे डोळे काढा, जो उच्चारल त्याची जीभ काढा, त्याच्या कानात शिसवता, त्याचं शरीर छिन्न भिन्न करून मारा. आबाजी भट औरंगजेबाचा पंतप्रधान यांनी आदेश काढला. त्यांनी औरंगजेबाला सांगितलं कदाचित तुमचा आणि संभाजीराजांचा तह होऊ शकतो, परंतु वैदिक धर्मग्रंथाप्रमाणे संभाजी आमचा गुन्हेगार आहे आणि तुम्ही जर संभाजीला या प्रकारे मारलं नाही तर आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू. ब्राह्मणांचा दहशतवाद किती होता माहितीये तुम्हाला? जिजिया कर लावण्यात आला होता, धर्मावर आधारित जिजिया कर. ब्राह्मण औरंगजेबाला जाऊन भेटले, त्यांनी सांगितलं तुम्ही जर आमचा जिजिया कर रद्द केला नाही, एक तर आम्ही या देशातले मूळ निवासी नाही, आम्ही आर्य आहोत, आम्ही परदेशातनं आलेलो आहोत, खैबर खिंडीतनं आलेलो आहोत. जसे तुम्ही आलात तसे पहिले आम्ही आलो आहोत.
आमचा जिजिया कर रद्द करा. जिजिया कर रद्द करण्यात आला. आम्हाला काय शिकवलं जातं? अटकेपार झेंडे पेशव्यांनी लावले आणि पानिपतचं युद्ध कोण हरलं? पानिपतचं युद्ध मराठे हरले. अरे बाबा, अटकेपार झेंडे जर पेशवे लावायला गेले होते तर पानिपतचं युद्ध येतानी झालं ना. मग पेशवे का हरले नाही? तिथं मराठे हरले. अहो, मोहम्मदशाह गोरीला सोमनाथाचं मंदिर लुटण्यासाठी ब्राह्मणांनी बोलवलं म्हणून मुस्लिमांचं आगमन झालं आणि आर्यांचं आक्रमण झालं. आम्हाला उलट शिकवलं. आम्हाला काय शिकवलं? आर्यांचं आगमन झालं, या या या, आणि मुसलमानांनी आक्रमण केलं. हे झूट आहे. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट इथं आता शेटेंचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्यांनी त्या काळातल्या भारताचा, बुद्धकालीन भारताचा इतिहास लिहित असताना त्या काळातला उपलब्ध असलेला नकाशा प्रकाशित केलाय. हा नकाशा असं सांगतो की भारत देश अफगाणिस्तान पर्यंत होता. आणि जर मुफ्ती मोहम्मद सय्यदजी, जर हा नकाशा असं सांगतो की भारत देश अफगाणिस्तान पर्यंत होता, म्हणजे पाकिस्तान कंधारच्या पलीकडे अफगाणिस्तान पर्यंत, त्या काळामध्ये तो आक्रमणकारी मुसलमान होऊ शकत नाही. या देशाचेच त्या काळाचे नागरिक आहेत. पुरावा आहे, मी सांगत नाही. त्या काळातले नकाशे सांगतात की अफगाणिस्तान हा भारत देशाचा भाग होता. मग भारत देशाचा अफगाणिस्तान जर भाग होता तर मुसलमान आक्रमणकारी कसे काय? आणि युरेशियामधून, मी म्हणत नाही, जोशींनी लिहिलंय चित्पावनांचा इतिहास. चित्पावन कुठल्या मार्गी कसे आले हे लोकसत्ता आणि टाइम्सनी छापलेलं आहे. या देशातले ब्राह्मण, यांची आडनावं आमच्यासारखी नाही, यांचं दिसणं आमच्यासारखं नाही, यांचं वागणं आमच्यासारखं नाही, यांचे चांगले गुण आमच्यासारखे नाही. आता हे सगळं स्पष्ट होत असताना आमचेच लोक आम्हाला विचारतात की आजच्या काळामध्ये याची गरज काय? अरे, आजच्या काळामध्ये जिजाऊची बदनामी करण्याची गरज काय? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जेवढा म्हणून वापर करायचा होता तेवढा करून झाला होता. आणि करून झाल्यानंतर आता शिवाजी महाराज नकोसे झाले होते. हा वाद आजचा नाहीये. महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये 1869 मध्ये मामा परमानंदांना लिहिलेलं पत्र लिहिलंय. मामा परमानंद त्या काळामध्ये महसुली अधिकारी होते. 1869 त्या काळामध्ये महात्मा फुले म्हणतात की आजकाल दादोजी कोंडदेवचं फाजील स्तोम माजवलं जातंय. आणि म्हणून त्यांच्या 1000 ओव्याच्या पावड्यामध्ये महात्मा फुले म्हणतात की पाणी मासा खेळे कोण गुरु त्याचा. महात्मा फुले म्हणतात, कृष्णाजी अर्जुन केळुसकर म्हणतात, वासी बेंद्रे म्हणतात. अरे, सगळे जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज छत्रपती शाहू महाराज 1920 ला शास्त्र जगद्गुरूंचा जाहीरनामा प्रसिद्ध करतात आणि त्याच्यामध्ये लिहितात, दादोजी कोंडदेव आणि रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नसून ही ब्राह्मणांची कल्पृती आहे. याला इतिहासात पुरावा नाही. शाहू महाराज म्हणतात, महात्मा फुले म्हणतात. आता या वादाचा इतिहास तुम्हाला सांगितल्यानंतर इतिहासातले काही महत्वाच्या गोष्टी मला सांगायची इच्छा आहे, कारण त्या सांगण्याच्या राहून गेल्या. महत्वाची गोष्ट नंबर 1, प्रथम दर्जाचे इतिहासातील कागदपत्र. शिवभारत शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये परमानंदाने लिहिलं. शिवाजी महाराज जिवंत असताना त्यांच्या दरबारात लिहिलेलं शिवभारत, ज्याला सूर्यवंश म्हटलं जातं, त्याच्यामध्ये दादोजीचं नाव नाही. तुम्ही म्हणताल फक्त दादोजीचं नाही का? नाहीच, रामदासाचं सुद्धा नाही. राधा माधव विलास चंपू, परनाल पर्वत ग्रहण आख्यान जयराम पिंडेंनी लिहिलंय. शहाजी राजे शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये, शहाजी राजे शिवाजी महाराजांचे वडील त्यांच्या दरबारामध्ये. आता जर शहाजी राजेंचा विश्वासू नोकर दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचा गुरु शिक्षक होता, तर शहाजी राजेंचे जयराम पिंडे हे त्यांच्या नोकरी करत होते. त्यांनी विश्वासानेच दादोजी कोंडदेव किंवा रामदासाचा उल्लेख केला असता.
शहाजीराजांच्या काळामध्ये उल्लेख नाही, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये उल्लेख नाही. शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी राजेंनी बुधभूषण ग्रंथ लिहिला. बुधभूषण हा राजनीतीतला सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. आता संभाजी राजांना तरी किमान कळालं असेल का नाही की शिवाजी महाराजांना कुणी प्रेरणा दिली, कोण गुरु होते. आता संभाजी राजेंनी स्वतः स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या पुस्तकामध्ये बुधभूषण आम्ही प्रकाशित केलेलं आहे. मी मोळक कुटुंबांचा सतशा ऋणी राहील. शैलजा मोळक आणि ज्ञानेश्वर मोळक यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आपल्यासाठी, बुधभूषण. या बुधभूषण मध्ये दादोजी कोंडदेव रामदासाचं नाव सुद्धा नाही. शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये लिहिले जाणारे रोजची डायरी, रोजनिशी, जे दे शकावली, जे दे करीना, याच्यामध्ये दादोजी कोंडदेवचं नाव नाही. इतिहासातल्या कागदपत्रामध्ये नाही, ताम्रपटामध्ये नाही, दगडावर कोरलेलं नाही, किल्ल्यांवर नाही. एक ऑथेंटिक पुरावा सांगतो, एकच. माझ्याबरोबर कुणीही चर्चेला बसावं, त्यांनी हा मुद्दा खोडून दाखवावा. शिवाजी महाराजांचं एक वैशिष्ट्य होतं. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कामी येणाऱ्या प्रत्येकाचं स्मारक करण्याची परंपरा होती. परंपरा शिवाजी महाराजांनी सुरू केली की आपण इतिहास घडवतोय आणि म्हणून यांच्या स्मृती राहायला पाहिजेत. शिवाजी महाराजांच्या पहिल्या कामी येणारा माणूस वीरबाजी पासलकर यांची सासवडला बेलसरला समाधी आहे. प्रतापराव गुजर, वेडात दौडले 7 मराठे, बलुनखान पठाणवर चालून गेलेला नेसरीला, कोल्हापूर जवळ नेसरीला प्रतापराव गुजरांची समाधी आहे. तानाजी मालुसरेंची सिंहगडावर समाधी आहे. एवढंच नाही तर अफजल खान आपला शत्रू असताना त्याला मारल्यानंतर आपलं शत्रुत्व संपतं आणि यथाचित्त सन्मानाने अफजल खानाची सुद्धा थडग बांधणारा, समाधी बांधणारा शिवाजी महाराज. जर दादोजी कोंडदेव त्यांचे गुरु होते, त्यांच्या समाधी बांधण्याला त्यांचा विरोध असेल नाही, त्यांना विसर पडेल नाही. भौगोलिक दृष्ट्या, ऐतिहासिक दृष्ट्या, आर्किओलॉजिकल दृष्ट्या हे संपूर्णपणे सिद्ध होतं की दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचा शिक्षक, गुरु, पालक, मार्गदर्शक नाहीच नाही, तर तो आदिलशहाचा मार्गदर्शक होता. आदिलशहाचा कारभार इथून चालवत होता आणि तो आदिलशहाचा प्रामाणिक नोकर होता. पुण्याच्या इतिहासामध्ये अशी घटना सांगितली जाते की मुरार जगदेवने पुणे हे गाढवाच्या नांगराने नांगरलं होतं आणि इथं निर्वस्ती केली होती आणि दादोजी कोंडदेवनी सोन्याचा नांगर फिरवला होता. आता जर दादोजी कोंडदेवनी सोन्याचा नांगर फिरवला होता, याला इतिहासात पुरावा आहे का? नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे साधारणपणे दुष्काळ पडला की एक वाक्यप्रचार वापरला जातो, वाक्प्रचार, की गाढवाचा नांगर फिरला म्हणून दुष्काळ पडला. शिवाजी महाराज जन्मले 1630 ला. 1632 पर्यंत पुणे परिसर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ होता आणि इतिहासकार त्याची नोंद करतात की गाढवाचा नांगर फिरवला होता. आता सत्य इतिहासापासून आपण किती लपणार? तर निनाद बेडेकरनी एक पुरावा शोधून काढला. 6 कलमी बखर. 6 कलमी बखर. 6 कलमी बखर बद्दल गजानन भास्कर मेंदळे आणि स्वतः निनाद बेडेकर सहकारी. बर का, महत्वाचा मुद्दा आहे. शिवभारत नावाचं संशोधनपर 2 खंडातले ग्रंथ उपलब्ध आहेत. 1,500 रुपये किमतीचे ग्रंथ उपलब्ध आहेत. गजानन भास्कर मेंदळे आणि सह निनाद बेडेकर यांनी 6 कलमी बखर बद्दल शिवभारत मध्ये काय लिहिलंय की 6 कलमी बखर विश्वसनीय नाही. शिवभारत मध्ये ते लिहिलेलं जे आहे हिस्टॉरिकल डॉक्युमेंट, त्याच्यामध्ये निनाद बेडेकर आणि गजानन मेंदळे म्हणतात ती विश्वसनीय नाही. आणि इकडे मात्र महानगरपालिकेला सल्ला देताना म्हणतात की 6 कलमी बखर ही विश्वसनीय आहे असं महानगरपालिकेला सांगतात. मला या ठिकाणी शेवटचं एवढंच सांगायचंय की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरएसएस यांनी जेवढा शिवाजी महाराज वापरायचा तेवढा वापरलाय, राम वापरायचा तेवढा वापरलेला आहे. त्यांच्याकडून आपल्या
कल्याणाची अपेक्षा करणं वाईटच आहे, कारण त्यांनी जेमलेनचा पुरस्कार केला. अहो, परवा दिवशी दादोजी कोंडदेव हे आम्हाला आदरणीय असं गोपीनाथ मुंडे म्हणले. बाळासाहेब ठाकरे तर म्हणलेच ब्राह्मण होता म्हणून पुतळा काढून देणार नाही. परंतु बहुजन समाजाच्या राष्ट्रपुरुषांचे नाव घेणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला माझं जाहीर आव्हान आहे की तुम्ही नेहरू, टिळक, गांधीच्या नावावर मतं मागून बघा, तुम्हाला एक सुद्धा मत पडणार नाही. पण तुम्ही दिशाभूल करता. ज्या महात्मा फुलेंनी काँग्रेस भटा ब्राह्मणांचा पक्ष आहे असं जाहीर केलं आणि काँग्रेसला विरोध केला, त्या महात्मा फुलेंचा फोटो लावता तुम्ही. ज्या शाहू महाराजांनी सांगितलं माझा समाज मेंढरासारखा आहे आणि माझ्या सारख्या रेड्याला तुम्ही सुधरून देत नाही, मी काँग्रेसमध्ये येणार नाही, काँग्रेस हा ब्राह्मणांचा पक्ष आहे. आणि नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचा स्वतंत्र पक्ष काढला. बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं की काँग्रेस हे जळतं घर आहे. त्या फुले शाहू आंबेडकरांचा फोटो बहुजन समाजाची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस वापर करत आहे. आणि म्हणून आजचे राजकीय पक्ष आपल्या बाजूचे आहेत, आपल्या महापुरुषांच्या बाजूचे आहेत. हे खोटं आहे. जर तसं असतं, जर सत्य असतं तर जेम्स लेनवर त्यांनी खटला चालवला असता. जेम्स लेनला मी पत्र व्यवहार केलाय. जेम्स लेननी सांगितलं की अजून माझ्याशी सरकारने संपर्क साधलेला नाही. शांताराम कुंजीरांनी ईमेल केला होता, त्याच्यात जेम्स लेननी माफी मागितली आणि माझ्याकडून चूक झाली असं मान्य केलं. हे पत्र सुप्रीम कोर्टामध्ये सरकारने सादर केलं नाही आणि जाणीवपूर्वक आमची केस हरवली. आजही 14 ब्राह्मणांवर गुन्हा दाखल झालेला नाही. या सगळ्या तमाम बांधवांच्या वतीने मी पोलिसांना, सीबीआयला, आयबीला, सगळे जेवढे पोलीस खात्यातले लोक इथं जमलेले आहेत त्यांना मी सांगतो की तुमच्यावर येत असलेला ताण तणाव कमी करायचा असेल आणि महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर दादोजी कोंडदेवचा पुतळा काढून टाका, नाहीतर हे माणसं चालत गेले तरी संपूर्णपणे तो पुतळा उद्ध्वस्त होईल हे तुम्हाला माहिती आहे. परंतु एक प्रश्न अजूनही अनर्नित आहे. आज एकही प्रश्न अनर्नित राहतो. तो शनिवारवाडा एवढा मोठा आहे आणि त्याच्या पुढं एक छोटासा लाल महाल आहे. इतिहासातला लाल महाल गेला कुठं? तर या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो की रायगडाच्या सर्व उंच ठिकाणी जा, तिथल्या आर्किओलॉजिकल फोटो घ्या, शिवनेरीवर जा, राजगडावर जा आणि तुम्ही शनिवारवाड्याच्या नगरखान्यावर जा, तिथले फोटो घ्या. चारही ठिकाणच्या फोटोमध्ये साम्य दिसतं की इथल्या वास्तू सारख्याच आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की हा शनिवारवाडा, हाच लाल महाल आहे, हाच लाल महाल आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. साथियों, आज भारत मुक्ति मोर्चा एवं संभाजी ब्रिगेड के द्वारा ये जो संघर्ष रैली आयोजित की गई है, उस संघर्ष रैली में जो विषय चर्चा करने के लिए रखा गया है वो विषय है छत्रपति शिवाजी महाराज के बदनामी का जो षड्यंत्र है, वो षड्यंत्र जेम्स लेन ने नहीं किया बल्कि 14 भांडारकरी ब्राह्मणों ने किया. इस षड्यंत्र का पर्दाफाश ये विषय आज साथियों चर्चा करने के लिए रखा गया है. साथियों, आप सारे महाराष्ट्र से, गुजरात से और गोवा से यहां आए हैं. लाखों की संख्या में यहां आए हैं और कुछ लोग जाने के लिए भी निकल रहे हैं. जिन लोगों को महापुरुषों का सम्मान करना है वो लोग बैठे रहेंगे. जो लोग अपमान करना चाहते हैं वो जल्दी से जाए.
यहां बैठने की जरूरत नहीं है। साथियों, मैं बहुत लंबी बात यहां करने वाला नहीं हूं, क्योंकि लगभग सारी बातें हमारे पूर्व वक्ताओं ने आप लोगों के सामने कही। मैं कुछ बातें ही आप लोगों के सामने रखना चाहता हूं। सबसे पहले साथियों, ये बात जिस मुद्दे के लिए, जिस मुद्दे पर ये हम लोगों ने रैली, संघर्ष रैली आयोजित की है, उसके बारे में छत्रपति शिवाजी महाराज की बदनामी करने के लिए और मां जिजाऊ की बदनामी करने के लिए जो किताब जेम्स लेन के द्वारा लिखा गया, वो किताब जेम्स लेन के द्वारा नहीं लिखा गया था, ऐसा हमारा कहना है, मानना है। और ये किताब ब्राह्मणों के द्वारा, 14 भांडारकरी ब्राह्मणों के द्वारा लिखा गया, ये बताने के लिए ये संघर्ष रैली यहां आयोजित की गई है। यानी हम लोगों ने ये रैली इसलिए आयोजित की गई कि जो ब्राह्मण ऐसा प्रचार कर रहे हैं कि जेम्स लेन ने ये किताब लिखा है, ये गलत है। ये जेम्स लेन ने नहीं, ब्राह्मणों ने ये किताब लिखवाया है। जेम्स लेन की किताब का जो शीर्षक है वो है हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया। हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया, इसका मतलब यह है कि शिवाजी महाराज को जेम्स लेन ने लिखा कि वो हिंदू किंग थे, इस्लामिक इंडिया में हिंदू किंग थे, ऐसा एक किताब लिखा है। किताब में यह बात लिखी गई है। साथियों, अगर छत्रपति शिवाजी महाराज इस्लामिक इंडिया में हिंदू थे, अगर थे, तो फिर ब्राह्मणों ने छत्रपति शिवाजी महाराज का राज्याभिषेक, अगर वो हिंदू थे, तो क्यों नहीं किया? और जब राज्याभिषेक करने के लिए पूना के ब्राह्मणों के पास प्रस्ताव आया, तो पूना के ब्राह्मणों ने धर्मशास्त्रों को देखकर कहा कि छत्रपति शिवाजी महाराज कुणबी है और कुणबी शूद्र होते हैं, और इसलिए शूद्रों को राजा बनने का अधिकार नहीं है, और इसलिए छत्रपति शिवाजी महाराज का राज्याभिषेक नहीं हो सकता। ऐसा फैसला ब्राह्मणों ने धर्मशास्त्र देखकर लिया। अगर ब्राह्मणों ने छत्रपति शिवाजी महाराज का राज्याभिषेक करने के लिए इनकार करने का कारण धर्मशास्त्र के अनुसार अगर शूद्र था, तो इसे सिद्ध होता है कि छत्रपति शिवाजी महाराज के समय में हिंदू नाम का कोई भी धर्म वजूद में नहीं था, और उस समय जो धर्म वजूद में था, उस धर्म का नाम था वर्ण धर्म, अर्थात ब्राह्मण धर्म था। अगर यह धर्म ब्राह्मण धर्म था, तो ब्राह्मण धर्म के अनुसार छत्रपति शिवाजी महाराज को वर्ण धर्म के अनुसार शूद्र घोषित किया गया था। इससे ब्राह्मणों के धर्मशास्त्रों के आधार पर, और जो ब्राह्मणों ने उस समय ऐतिहासिक फैसला लिया था, उससे यह सिद्ध होता है कि शिवाजी महाराज के राज्याभिषेक करने के समय में हिंदू धर्म नाम का कोई भी धर्म वजूद में ही नहीं था। खुद ब्राह्मण ऐसा मानते हैं, क्योंकि उन्होंने
वर्ण धर्म के आधार पर फैसला किया, हिंदू धर्म के आधार पर फैसला नहीं किया। अपने आप ब्राह्मणों के निर्णय से यह प्रमाणित होता है। और दूसरी महत्वपूर्ण बात, हम लोगों को यह जानना जरूरी है कि अगर जेम्स लेन ने ए हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया ऐसे शीर्षक का किताब लिखा, तो हिंदू शब्द का इतिहास ये कहने के पहले, ये लिखने के पहले जेम्स लेन ने लिखना चाहिए था, शोध करना चाहिए था कि हिंदू शब्द का क्या इतिहास है। साथियों, हिंदू शब्द वेद में, श्रुति में, स्मृति में, पुराणों में, रामायण में, महाभारत में, गीता में, ब्राह्मणों के जितने भी संस्कृत ग्रंथ हैं, किसी भी ग्रंथ में हिंदू शब्द ही नहीं है। और अगर हिंदू शब्द ही नहीं है तो ये हिंदू शब्द आया कहां से? ये हिंदू शब्द सबसे पहले जो मुगल आक्रमणकारी थे, मुसलमान नहीं, मुगल, जो मुगल आक्रमणकारी थे, जिसमें बाबर, हुमायूं, अकबर, औरंगजेब, शाहजहां, बहादुर शाह जफर, ये जो राजा थे ये सारे मुगल थे, विदेशी थे। और ये जो विदेशी मुगल थे, उन लोगों ने, मुगलों ने, विदेशियों ने यहां के प्रजा को, जिनको उन्होंने गुलाम बनाया था, उनको हिंदू कहा। इसका मतलब यह है कि गुलामों को हिंदू कहा। यह बात ब्राह्मण भी मानते थे। बाल गंगाधर तिलक के पहले का ब्राह्मणों का सबसे बड़ा नेता दयानंद सरस्वती, उन्होंने जब संगठन बनाया तो संगठन का नाम रखा आर्य समाज, हिंदू समाज नहीं रखा। क्यों नहीं रखा? क्योंकि दयानंद सरस्वती ये कहा करते थे कि हिंदू मुगलों की दी हुई गाली है। अगर हिंदू मुगलों की दी हुई गाली है तो जेम्स लेन ने छत्रपति शिवाजी महाराज को गाली क्यों दी? हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया, निश्चित रूप से यह कहा जा सकता है कि यह गाली ब्राह्मणों के इशारे पर दी गई, ब्राह्मणों के फायदे के लिए दी गई है। साथियों, अगर दयानंद सरस्वती हिंदू मुगलों की दी हुई गाली है, अगर वो ऐसा कहते हैं, तो आजाद भारत में ब्राह्मण लोग भारत के शासक वर्ग हैं। जब मुगल शासक थे, उन्होंने हम लोगों को, जो आज के SC ST OBC माइनॉरिटी, कुणबी मराठा है, उन सभी लोगों को, जो उनकी प्रजा थी, उनको हिंदू नाम की गाली दी। वो शासक थे, उस समय हमारे लोगों ने प्रतिकार नहीं किया। आज देश के आजाद भारत में ब्राह्मण भारत का शासक वर्ग है, मुगलों की दी हुई गाली हिंदू वो हमारे लोगों को क्यों देते हैं? अगर ये गाली मुगलों ने दी थी तो ये गाली ब्राह्मण आजाद भारत में हम लोगों को क्यों दे रहे हैं? और अगर ये गाली वो दे रहे हैं तो आज तक दिया, भविष्य में ये गाली हम बर्दाश्त करने वाले नहीं हैं। और सारे देश भर में इस तरह की संघर्ष रैलियां आने वाले समय में होने वाली है, सारे देश भर में होने वाली है। पिछले कई सालों से, दशकों से हम तैयारी कर रहे हैं। ये लाखों लोग यहां जो इकट्ठा हुए हैं, ये कोई 24 घंटे की तैयारी नहीं, पिछले दशकों से तैयारी कर रहे हैं और सारे देश भर में तैयारी कर रहे हैं। सारे देश भर में तैयारी है, ऐसा मत मानना कि केवल महाराष्ट्र में है, सारे देश भर में है। और सारे देश भर में ऐसी रैलियां आने वाले समय में होने वाली है। और जो लोग हिंदू के नाम पर
हिंदू कहकर हम इस देश के मूल निवासियों को गालियां दे रहे हैं, उन लोगों की ये गालियां आने वाले समय में हम बिल्कुल बर्दाश्त करने वाले नहीं हैं और इनका आने वाले समय में राष्ट्रीय स्तर पर मुकाबला किया जाएगा। राष्ट्रीय स्तर पर इसके लिए बंदोबस्त किया जाएगा। इसकी तैयारी हम बरसों से कर रहे थे। साथियों, ये जो हिंदू गाली ये लोग हमको दे रहे हैं, आज भी दे रहे हैं, आपको सुनकर आश्चर्य लगेगा कि हिंदू शब्द संस्कृत भाषा में उपलब्ध नहीं है। हिंदू शब्द हिंदी भाषा का शब्द नहीं है। हिंदू शब्द भारत के किसी भाषा का शब्द नहीं है। हिंदू शब्द मुगलों का शब्द है, विदेशियों का शब्द है, मुगलों के द्वारा दिया हुआ शब्द है, विदेशियों के द्वारा दिया हुआ शब्द है। इसके लिए हमें इसके प्रति प्रेम होने का कोई वजह, कोई कारण नहीं होना चाहिए। साथियों, मैं ये बात इस मौके पर इसलिए बता रहा हूं कि शिवाजी महाराज को हिंदू किंग बताने वाले जो लोग जेम्स लेन हैं, जेम्स लेन का हिंदू किंग बताने में कोई फायदा नहीं है। ये जो गलत इतिहास है, जेम्स लेन को इसका इतिहास ढूंढना चाहिए था, हिंदू शब्द का इतिहास ढूंढना चाहिए था। उसने नहीं ढूंढा। क्यों नहीं ढूंढा? क्योंकि हिंदू शब्द का इतिहास ढूंढने से इस देश के ब्राह्मणों को फायदा होने वाला नहीं है, बल्कि इस देश के ब्राह्मणों के लिए नुकसान होने वाला है। इससे सिद्ध होता है कि यह किताब जेम्स लेन के द्वारा लिखा हुआ नहीं है, यह ब्राह्मणों के द्वारा लिखा हुआ है। साथियों, हिंदू किंग जो शब्द प्रयोग किया गया है, इससे यह बताने की कोशिश की गई है कि शिवाजी महाराज हिंदू थे। और पहले कहा हिंदू थे, फिर धीरे से हिंदू को हिंदू धर्मी कहना ज्यादा मुश्किल नहीं है। और पहले हिंदू कहा जाए, फिर बाद में हिंदू धर्मी कहा जाए, फिर हिंदू धर्मी कहने के बाद में हिंदू धर्म का रक्षण करने के लिए शिवाजी महाराज ने मुसलमानों के साथ संघर्ष किया। हिंदू धर्म की रक्षा करने के लिए छत्रपति शिवाजी महाराज जिंदगी भर लड़ते रहे। हिंदू धर्म की रक्षा करने के लिए अगर छत्रपति शिवाजी महाराज लड़ रहे थे, अगर यह सच था, तो उस समय जो कुलकर्णी था उसने छत्रपति शिवाजी महाराज पर हमला क्यों किया? और अगर कुलकर्णी ब्राह्मण ने छत्रपति शिवाजी महाराज पर हमला किया था, अगर ये ऐतिहासिक सत्य है, तो ये सिद्ध होता है कि छत्रपति शिवाजी महाराज हिंदू नहीं थे। और अगर नहीं थे तो आज के तारीख में ब्राह्मण छत्रपति शिवाजी महाराज हिंदू थे। क्यों बता रहे हैं? क्योंकि हिंदू बताने से, हिंदू धर्मी बताने से मुसलमानों के साथ शिवाजी महाराज हिंदू धर्म की रक्षा करने के लिए लड़ते रहे, ऐसा कहना आसान हो जाता है और शिवाजी महाराज का समग्र इतिहास पूरी तरह से बदलना संभव होता है। शिवाजी महाराज केवल हिंदू धर्म की रक्षा करने के लिए मुसलमानों से लड़ते रहे, ऐसा झूठा इतिहास ब्राह्मणों ने लिखा। और ये झूठा इतिहास लिखने के पीछे छत्रपति शिवाजी महाराज को मानने वाले जो लोग हैं, उन लोगों को शिवाजी महाराज मुसलमान विरोधी थे, इसलिए शिवाजी महाराज को मानने वाले जो लोग हैं वो सभी के सभी मुसलमानों के विरोधी होने चाहिए और फिर उनका मुसलमानों के विरोध में इस्तेमाल करना संभव होना चाहिए। इसलिए वर्तमान ब्राह्मणों ने जेम्स लेन के द्वारा छत्रपति शिवाजी महाराज इस्लामी भारत में हिंदू किंग थे
ऐसा झूठा इतिहास बताने की कोशिश की ताकि वर्तमान समय में मूल निवासी बहुजन समाज को मुसलमानों के विरोध में लड़ाया जा सके, भिड़ाया जा सके और मुसलमानों के विरोध में ब्राह्मणों के नेतृत्व में समग्र बहुजन समाज का इस्तेमाल मुसलमानों के विरोध में करना संभव हो सके। इसके लिए ये झूठा इतिहास लिखा गया है। यह बात साथियों हमको ध्यान रखना चाहिए। और इसीलिए आज से 10 साल पहले हम लोगों ने